कमिटी मेंबर्स, स्मृती चषकाचे सर्वच कमिटी मेंबर्स आपण सगळ्यांनी व्यासपीठावर यायचंय. आपण एक लकी ड्रॉ देखील इथे करणार आहोत. चला आपण पहिले सन्मान घेऊया. दिनेश पाटील बंधू यांनी आज खूप चांगलं निवेदन या संपूर्ण स्पर्धेमध्ये या कार्यक्रमामध्ये केलं. लोण्याचा गोळा म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय आता सामाजिक क्षेत्रामध्ये देखील ते खूप चांगलं काम करतात. गावाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. उपसरपंच पद त्यांनी भूषवलंय. बिलवली गावचं हे व्यक्तिमत्व आणि आज त्यांचा सन्मान इथे केला जातोय. अभिनंदन दिनेश पाटील सर बंधू. अप्रतिम सूत्रसंचालन आपण केलं या स्पर्धेमध्ये आणि त्याबद्दल घरत कुटुंबियाच्या वतीने आपला स्मृती चषकामध्ये हा सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद. यानंतर मात्र एक अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान, समालोचन क्षेत्रातून आपल्या नावाचा डंका वाजवणार रेडिओ कॉमेंटेटर बनले. IPL मध्ये जाऊन ज्या आदर्श व्यक्तिमत्वानं समालोचन केलं आणि सगळ्या रायगड नव्हे तर भारतभर, भारताच्या बाहेर जाऊन समालोचन करणारे आमचे लाडके व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट समालोचक कुणालजी दाते सर यांचंही आपण करूया स्वागत. यानंतर उत्तम पंच दीपकजी पाटील सर यांना विनंती करेन की आपण या पाली गावावरून बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व दीपकजी पाटील पाली यांचा शुभ सन्मान करूया. त्यानंतर मात्र जावेद फरीद सर, जावेद फरीद सर, त्यानंतर गौरव संजय सावंत साहेब लोबो या नावानं प्रसिद्ध असलेलं हे दर्जेदार पंच, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. त्यानंतर गौरव सावंत यायचा पण tenniscricket.in हे नाव नाही मित्रांनो, ब्रँड बनलंय. तर गौरव या आपण पण. त्यानंतर गुणलेखक म्हणून जी ओळख राहिली आहे गुलशन पाटील किरवली यांचाही सन्मान केला जाईल. DJ मास्टर्स आपण यायचं आहे. तर tenniscricket.in tenniscricket.in गौरव सामंत त्यांचा सहकारी मात्र हा सन्मान स्वीकारताना. DJ मास्टर्स आपण असाल तर या लगेच DJ मास्टर्स, मंडप डेकोरेटर्स DJ मास्टर्स आपण या प्लीज. यानंतर मात्र सन्मान करूया मंगलमूर्ती डेव्हलपर्स अँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे सर्व कमलाकर पाटील साहेब, प्रदीपजी म्हात्रे साहेब, जयजी म्हात्रे साहेब, अक्षयजी पाटील साहेब, कौस्तुभजी पाटील साहेब, स्मितजी म्हात्रे खारेगाव या सगळ्या मंडळाला विनंती करतो. मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अनिकेत म्हात्रे उद्योजक यांनाही विनंती करेन की दादा आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. सर्व दिग्गज मंडळी, मंगलमूर्ती डेव्हलपर्स, कमलाकर पाटील साहेब, प्रदीपजी म्हात्रे सर, जय म्हात्रे सर, अक्षय पाटील, रघुनाथ दादा घरत यांना विनंती करेन आपापला रघुनाथ दादा घरात आपण यायचंय. आपला सन्मान इथे केला जाईल. कमलाकर पाटील साहेब, प्रदीपजी म्हात्रे, जय म्हात्रे, अक्षय पाटील, कौस्तुभ पाटील, स्मित म्हात्रे खारेगाव या सगळ्या मंडळींचा मात्र इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. मीत म्हात्रे,
त्याचबरोबर अनिकेत म्हात्रे उद्योजक म्हणजे ओळख राहिली आहे, त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारा. सगळ्यांचे इथे मात्र शुभ सन्मान सुरू आहेत. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हटलं की खऱ्या अर्थाने तुम्ही स्वप्न बघा, आम्ही ते पूर्ण करू, अशा प्रकारची मनातली घरं बांधणारी ही मंडळी. मीत म्हात्रे, कौस्तुभ पाटील, अक्षय पाटील, अनिकेत म्हात्रे उद्योजक यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारा. अश्वेत अविनाश फडके यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये स्पर्धेला देणगी म्हणून आले, त्यांचे विशेष आभार. त्यानंतर अनिकेत म्हात्रे आपण यायचंय. अनिकेत म्हात्रे यशस्वी उद्योजक म्हणून जी ओळख राहिली आहे, त्यांचा शुभ सन्मान त्या मंचावर केला जाईल. त्यानंतर गुंतवणूकदारांची भूमिका ज्यांनी सांभाळली ते गुलशन पाटील. तर गुलशन पाटील यांचा शुभ सन्मान. तर गुलशन पाटलांचा सन्मान. त्यानंतर मात्र विनंती करेन खरी अर्थानं वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच म्हणजे जी ओळख राहिली आणि वल्लभच्या मैदानावरती मिनी वानखेडेवर उत्तम दर्जाची सुनियोजित स्पर्धा आयोजित करणारे आमचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय भोलादादा पाटील साहेब, एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून कायम ओळख राहिली आहे. त्यांची टुर्नामेंट सुद्धा अतिशय उत्तम दर्जाची असते आणि तिथेही पाहुण्यांची मांदी आली आम्ही अशीच पाहतो. दादा, तुमचा सन्मान आम्ही उशिरा घेण्याचं कारण असं आहे की तुम्ही थांबणार होते, आम्हाला माहीत होतं, म्हणूनच आज सन्मान आम्ही थोडा उशिरा घेतला. तुमचं सहर्ष स्वागत. त्यानंतर मात्र या मंचावर उपस्थित यानंतर मात्र माजी नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर जय म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर मोठी कामं फक्त पैसे नाही तर मनानेही जोडलेलं आहे व्यक्तिमत्व जय म्हात्रे साहेबांना विनंती करेन, दादा आपण या अतिथी कक्षेमध्ये या. आपण या स्मृतिचषकामध्ये घरात कुटुंबावर दाखवलेलं प्रेम आणि प्रेमाखातर आपण इथपर्यंत आलात त्याबद्दल मात्र आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देत आदरणीय राजकारणातील धुरंधर आणि समाजसेवेतील हा एक बहादर माणूस म्हणजे ओळख राहिलेले जय म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान होतोय. रघुनाथ घेरत साहेब आपला शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय रघुनाथ घेरत साहेब. रघुनाथ घेरत साहेब. रघुनाथ घेरत साहेब. रघुनाथ घेरत साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल आणि दिनकर दादा पाटील यांचाही शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. आणि सुखदेव पाटील, दिनकर दादा पाटील, सुखदेव दादा पाटील यांना विनंती करेन, दादा आपण या आपला सन्मान स्वीकारा. आपण बक्षीस समारंभ चालू केला ना, तर यायचं आहे दिनकर दादा आणि त्याजवळ विनायक घरात सन्मान करण्यासाठी आपण यायचं. विनायक दादा घरात आपण या. विलासजी पाटील साहेब शिरडोन यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विलासजी पाटील साहेब आणि मयुर ज्वेलर्स जमुनालाल गुजर यांना विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षेमध्ये आपला सन्मान स्वीकारा. स्टेजवर या प्लीज पहिल्यांदा. तर मयुर ज्वेलर्स यांचा सन्मान इथं केला जाईल आणि या नंतर मात्र विनायक दादा घरात आपण या आपल्या शुभास्ते सन्मानित करूया पाहुण्यांना.
सगळ्या पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातो. यानंतर मयुरा ज्वेलरचे सर्व मगनलाल जमनलाल गुजर यांचाही शुभ सन्मान केला जाईल. यानंतर प्रेमाताई आपाची यांना विनंती करेन, ताई या आपला शुभ सन्मान आपण घ्यायचा आहे. प्रेमाताईंना विनंती करेन आणि सृष्टी आराध्या आणि माई आपण या आपल्या शुभाचे सन्मान करायचा आहे. आणि शाहीशा पण छोटीशी शाहीशा पण या सामन्याचा आनंद घेते. तर यानंतर मात्र प्रेमाताई आपाच्यांचा शुभ सन्मान सृष्टीला विनंती करेन की तुम्ही या. आराध्या माही शाईशा आणि सृष्टी यांच्या वतीनं मात्र ताईंचा सन्मान. आणि त्यानंतर मात्र पनवेल प्रेमाताई आपाची यांचा शुभ सन्मान. आणि त्यानंतर मात्र दीक्षाताई जाधव पनवेल तालुका महिला उपाध्यक्ष, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष. महिला मंडळी म्हटलं की खऱ्या अर्थात राजकारणाबरोबर फक्त चूल आणि मूल नाही, आता तर राजकारण समाजकारण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावणी मंडळी काम करते. तेव्हा त्यांचंही दीक्षा जाधव यांचं सहर्ष स्वागत करूया. गणेशजी पाटील प्रदीपजी सोनटक्के साहेब यांना विनंती करेन, दादा आपण या आणि आज सन्मान स्वीकारा. महेश शिंदे साहेब आणि पुंडलिक दादा प्लीज या आपण. राखी सोनी ताई आपण, राखी सोनी आपला शुभ सन्मान. राहून मेहनत घेतली जातीये. सगळ्यात जास्त शुद्ध पाण्याची गरज त्यालाच आहे. आले आले सगळ्यात जास्त शुद्ध पाण्याची गरज त्यालाच आहे. म्हणूनच हा एक्वा गार्ड तुषार खंदारे, अभिनंदन तुषार, क्या बात. मेहनत घेतली आणि नशिबाला तुला साथ लाभली. एक्वा गार्ड आपण पाहत संतोषजी कवडेकर साहेब सिया एक्वा टेकच्या माध्यमातून ही बक्षीस देण्यात आली. तुझं विशेष कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. आदरणीय कमलाकर पाटील साहेबांना विनंती करतात आपण या. कमलाकर पाटील साहेब, मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. हॅलो, कमलाकर पाटील साहेब मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या हातून प्रेक्षकांसाठी ऑलरेडी एक बक्षीस जिंकली आहे. दुसरी बक्षीस फ्रीज. हा फ्रीज कडक उन्हामध्ये थंड पाणी कोणाला हवा असेल तो फ्रीज कोणाच्या नशिबात असेल त्यासाठी ही चिठी, हा लकी ड्रॉ करण्यात येत आहेत. मंगलमूर्ती डेव्हलपर्स कमलाकर दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा लकी ड्रॉ केला जाईल. मिक्स करत मात्र कोण असेल तो नशीबवान, कोण तो भाग्यवान. आधी नंबर सांग. नंबर 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 सांग. चिठी घेऊन या, नंबर पाहू द्या. नंबर सांग. नंबर आधी नंबर सांग. नंबर सांग. 466. यस. 466.
ऐका पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, मगाशी कूलर जेव्हा ही बक्षीस लगावली ना ती याच्याच मित्राला लागली, परंतु दादा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होती, ज्या वेळेला ऐका ज्या वेळेला त्याच्याच मित्राला कूलर लागला त्यावेळेला एकमेव असा माणूस होता की ज्यानं इथे येऊन त्याचं कौतुक केलं, तो हा मुलगा. आणि म्हणूनच नशिबाची साथ लाभली. जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण पाहतोय महादेव पटेल शिवशक्ती LT खारघस यांच्या वतीने मात्र हा फ्रीज देण्यात येतोय. अभिनंदन. क्या बात. छोटे सगळे खुश आहेत आज. आदरणीय सुदामजी पाटील साहेब यांना विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये आपले सहर्ष स्वागत. सुदाम पाटील, हरीश केनी, हरेशजी केनी साहेब, सुदाम केनी, सुदामजी पाटील, पाटील साहेब, अनिलजी नाईक साहेब, या आपल्याला विनंती आहे की आपण या समोर स्नेहांकित रुपेकर यासाठी रुपेश रुपेकर यांच्याकडून निलेश रुपेकर यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस आले. तर स्नेहांकित घेऊन जा 500 रुपयाचे बक्षीस. स्नेहांकित बघा आणखीन एक डबल लागल्यावर जोरदार टाळ्या होऊ द्या. रुपेश यांच्याकडून मात्र स्नेहांकितनं एक षटकाचं एक धावे षटक फेकलं आणि सामन्याला कलाटणी दिली. हे बघा आता आणखीन एक बक्षीस आहे जे टॉप 4 चे संघ खेळलेत त्याचे 12 खेळाडू 12 चोक 48 अशा 48 चिठ्ठ्या आपण इथे एकत्र जमा केलेत. त्यामधून एका खेळाडूचा लकी ड्रॉ काढला जाईल आणि त्याला ती सायकल दिली जाईल. 48 खेळाडूंमधनं 48 खेळाडूंमधनं एक चिठ्ठी काढली जाईल आणि तिथे मात्र ती सायकल दिली जाईल. परंतु 2 गोष्टी महत्वाच्या त्याच्यामध्ये, ज्याचा नंबर येईल लकी ड्रॉ निघेल तो इथं हजर असणं गरजेचं आहे, हा पहिला मुद्दा. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की एखादा खेळाडू या सुपर 4 मधला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक किंवा आणखीन कोणत्या बक्षीस प्राप्त झाला आणि त्याला जर ही सायकल लागली तर त्याला ती बक्षीस म्हणजे तिथेही सायकल आहे ती दिली जाणार नाही, याची नोंद घ्या. क्लिअर? म्हणजे एका खेळाडूला 2 गोष्टी मिळणार नाहीत. तर आता आपण लकी ड्रॉ करतोय सुपर 4 मधल्या त्या 48 भाग्यवंतांचा. आता तो कोण भाग्यवंत? हरेशजी केनी साहेबांच्या शिवाय तो भाग्यवंत ठरेल. सिक्स 6890 सिल्वर कोणाची गाडी 6890 गाडी क्रमांक विजय जाधव. विजय जाधव हजर असेल तर लगेच यायचं आहे. विजय जाधव म्हणजे नेवालीपाडा असणार, थांबणार, प्रत्येकाला माहिती आहे. एक सायकल उचल. 48 मध्ये हा नंबर विजय जाधव नाही हो, वेगळा विजय जाधव तोच पाहिजे. हा नंबर सांग. नंबर 042 सायकल हा नंतर देऊ का? नंतर देऊ. हा. तर विजय जाधव ठरलाय लकी पर्सन ज्याला लागली आहे सायकल. सायकल नंतर देण्यात येईल, खालून सायकल देण्यात येईल, याची नोंद घ्या.
सेमीफायनलच्या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यावर आले साहिल गायकवाडला द्या ती पहिला सेमीफायनल आता एक खेळायला गेला ना डायरेक्ट दोन्ही पण सामन्यावर हा फायनल तुम्ही बोलो तर मी विनंती करेन सुदामजी पाटील साहेबांना की आपण इथे उपस्थित आहात, तुमच्या शुभ हस्ते बक्षीस दिली जाईल. पहिली सेमीफायनलचा सामनावीर ठरला होता आणि ती बक्षीस मात्र जातीये 2 षटकं 5 रन 2 विकेट. एकटपाडा संघाचा साहिल गायकर. चला साहिल गायकर सुदामदादा पाटील यांच्या शुभ हस्ते ही बक्षीस दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सुपूर्द केली जाईल. साहिल या आणि जे 4 संघ आहेत सगळ्यांसमोर या प्लीज. 4ही संघांना विनंती आहे की आपण समोर येऊन राहायचं आहे. साहिल जोरदार टाळे होऊ द्या. अप्रतिम दर्जेदार खेळ. 2 षटकं 5 रन्स 2 विकेट. अभिनंदन. वेल प्लेड साहिल गायकर. फायनल्स आदरणीय अनिल दादा नाईक यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. फायनल्सच्या सामन्यामध्ये ठरलेला सामनावीर मी अनिल दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी सुपूर्द करायची आहे. काय सामना रंगला मित्रांनो. बहुसंख्य धावा जमल्या. नशिबाची साथही लाभली आणि त्या सामन्यात अधिराज्य गाजवला. 6 षटकार 3 चौकार 22 56 धावा. मंगेश गायकर एकटपाडा अंतिम सामन्याचा सामनावीर. बॅट आहे ना ती द्यायची सिक्सर किंगला राहून दे. चला प्लेयरचं नाव घेऊन लगेच यायचं आहे. मंगेश गायकर. मंगेश गायकर 1 मिनिट थांबायचं फक्त. इतकी सुंदर फटकेबाजी करतो तर माईकवर थोडीशी फटकेबाजी व्हायला हवी. नशिबाची साथ तुम्हाला लाभली आणि त्यानंतर मात्र तर तुमचं अभिनंदन. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या मॅच मधला म्हणजे या टुर्नामेंट मधला 3 मॅच 5 कॅच 2 रनआउट ज्यानं केलं तो ठरला विशाल 11 आरसीसी पेठ संघाचा बंटी जोशी. हरेजी केनी साहेबांच्या शुभ हस्ते बंटी जोशी उपस्थित नाहीये. त्यांचा संघ सहकारी सिद्धेश कोळी हा मात्र बक्षीस घेईल. तर हरेजी केनी साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र ही उत्तम दर्जाची ट्रॉफी आणि सायकल. या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बंटी जोशी उपस्थित नाहीयेत. त्यांचे संघ सहकारी इथे मात्र या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज 4 ओव्हर्स 30 धावा आणि 7 विकेट. सुदामदादा पाटील साहेब आणि अनिल दादा नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज द ग्रेट बॉलिंग अटॅक
7 विकेट ज्यानं कमावल्या 30 धावा देत 4 ओव्हर्स मध्ये नेवालीपाडा संघाचा करण ठाकूर. नेवालीपाडा संघ त्यांचा कोणी खेळाडू आहे का हजर? येस नेवालीपाडा करण ठाकूर ठरला आहे या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. तर अभिनंदन पहिल्यांदा मंगेश वेल बोल्ड. कारण खऱ्या अर्थानं टुर्नामेंट म्हटली ना की फलंदाजांचं नंदनवन असतं आणि अशा कठीण काळामध्ये स्वतःला उत्तम ठरवणं सोपं नसतं. पण या स्पर्धेमध्ये तू सर्वोत्तम गोलंदाज ठरलाय. काय बोलशील तुझ्या यशाबद्दल? आता करण गेला मी काय बोलणार अशी स्थिती झाले. तर तुझंही अभिनंदन, तुझ्या संघाचं अभिनंदन. वेल बोल्ड. सुकित तांबडे दिनकर पाटील साहेब, सुखदेव पाटील साहेब आणि सुखित तांबडे साहेब या आपल्याला आपण आपल्या सुभाष या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. दादा या आपण प्लीज. आपण पाहतोय कैलासवासी काळूराम कृष्णा घरत यांच्या स्मरणार्थ श्री मुकेश घरत यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी देण्यात आली आहे. दादा आपण या आपल्या शुभास या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. 35 बॉलमध्ये 9 षटकार 7 चौकार 3 झेल त्यानं पकडल्या 94 धावा ठोकल्या. कोपऱ्या संघाचा नीरज ठाकूर. कोपरा संघाचा नीरज ठाकूर ठरला या स्पर्धेमधला सर्वात उत्कृष्ट फलंदाज. तर अभिनंदन. आपण पाहतो श्री मुकेश घरत त्यांच्याकडून या स्पर्धेला ही ट्रॉफी देण्यात आली आहे. तर पहिल्यांदा नीरज तुझा खूप खूप अभिनंदन. खूप सुंदर यश संपादन केलंय तुम्ही. सायकल मिळतीये. पूर्वी सायकल मिळत नव्हती पण आता मात्र सायकल तुम्हाला व्यायामालाही मिळते. सकाळी सायकल चालवायला पाहिजे. काय सांगशील संपूर्ण या तुझ्या स्पर्धेमधला प्रवासाबद्दल? सर टुर्नामेंट तर खूप चांगली आहे ही आणि आयोजन तर खूपच चांगलं आहे. आणि माझ्या क्रिकेट कालखंडातील बोललं तर हा पहिला पारितोषिक असं मोठा पारितोषिक मला भेटला आहे. बोलायचं झालं टीम कॉम्बिनेशन माझं खूप चांगलं आहे. टीम कॉम्बिनेशन खूप आम्ही 2 वर्षापासून खूप झुंज देतोय. सगळी यंग पोरं आहेत. तुम्ही आमच्या टीमच्या स्क्वॅडमध्ये बघा सगळी यंग पोरं. आम्ही मोजून 3 ते 4 पोरं असं एजेड खेळतो म्हणजे एक्सपिरियन्समध्ये खेळतो. बाकी सगळे आमचे यंग पोरं खेळत आहेत आणि चांगला परफॉर्मन्स झाला. टीम कॉम्बिनेशन चांगला झालं या टुर्नामेंटमध्ये. पहिलं प्रेम आणि पहिली बक्षीस कायम लक्षात राहते. तुझं हे कौतुक खूप राहील. परंतु खऱ्या अर्थानं विचार केला ना तुझे सगळे संघ सहकारी खूप छान खेळले. फायनल न खेळण्याची खंत कुठेतरी मनात राहिली का? सर फायनल न खेळण्याची खंत राहिली कारण माझी बॅटिंग या टुर्नामेंटमध्ये झाली होती. मला विकेटवर राहणं खूप गरजेचं होतं. मला दुर्गेश असेल, बंटी असेल, अक्षय असेल हे वारंवार मला बोलत होते तुझी नीरज बॅटिंग होते, तू विकेटवर राहा. पण माझ्या साहिल गायकरनी चांगला बॉल टाकला होता. त्या बॉलला मी थोडा मिस आउट झालो आणि विकेट गेली माझी. खूप खूप अभिनंदन तुझं. स्पेशली अभिनंदन. चौथा नंबर तर या स्पर्धेवर अधिराज्य गाजवली सुपर 4 मध्ये संघ दाखल झाले. क्रमांक 4 ची बक्षीस देण्यासाठी विनंती करेन. सुशांत कुमार प्रधान सर आप आइए यहाँ. आपके शुभ हाथों से या RAF 102 बटालियन रैपिड एक्शन फोर्स इनके हाथों से ये ट्रॉफी दी जाएगी. खऱ्या अर्थानं पाहतोय श्री प्रशांतजी पाटील जस्ट डेनिम यांच्याकडून या 4 ट्रॉफी मिळत आहेत आणि ही ट्रॉफी जातीये क्रमांक 4 ची नकद राशी
25,000 रुपये आणि त्याचबरोबर ही भव्य दिव्य ट्रॉफी विशाल 11 RCC पेठ यायचं आहे. त्याचबरोबर हर्षनजी जोशी साहेब यांचा सहर्ष स्वागत करूया. हर्षनजी जोशी साहेब यांचा सहर्ष स्वागत. विशाल 11 RCC पेठ संघ ठरला या स्पर्धेमधला रनरअप म्हणजे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. प्रधान साहिबांच्या शुभ हस्ते इनके शुभ हाथों से ये ट्रॉफी दी जा रही है. थैंक यू सो मच सर. त्यानंतर मात्र तृतीय क्रमांकाची ट्रॉफी शनी कृपा कोपरा. चला कोपरा संघ शनी कृपा कोपरा संघ तृतीय क्रमांक. अतिशय उत्तम खेळ राहिला या संघाचा. तृतीय क्रमांकाच्या ह्या सगळ्या ट्रॉफ्या ज्या आहेत प्रथम द्वितीय चतुर्थ प्रशांतजी पाटील. जय म्हात्रे साहेब, प्रदीपजी म्हात्रे साहेब, अरुणजी म्हात्रे साहेब या मान्यवरांना विनंती करतात आपण या आणि आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ट्रॉफी शनी कृपा कोपरा. अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊ द्या आणि एकदा हसा मित्रांनो. स्माईल प्लीज म्हणा. खेळा, लढा, जिंका असे क्षण खूप कमी येतात आणि हे क्षण आयुष्यामध्ये येण्यासाठीच आपण लढतो, खेळतो, झगडतो. एकीच बळ असं दाखवत राहा आणि आपल्या गावाचं नाव मोठं करत राहा. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी नो डाऊट. काय लढलाय संघ, काय झगडलाय संघ, परंतु मी म्हणेन थोडासा गाफील राहिला संघ. ज्याप्रमाणे फलंदाजी तर नंदनवन असल्या धावपट्टीवर एकरपारा संघानं ज्या धावा जमवल्या त्या अपेक्षित नसतील या संघाला, तर ठरलाय रनरअप या स्पर्धेमधला. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जातीये सानवी कन्स्ट्रक्शन जानमान नेवालीपाडा संघ. त्याला यायचं आहे. सानवी कन्स्ट्रक्शन जानमान नेवालीपाडा. सानवी कन्स्ट्रक्शन जानमान नेवालीपाडा ठरलाय या स्पर्धेमधला रनरअप. सांगा टोटल ट्रॉफ्यांचं सांगा. खऱ्या अर्थानं विचार केला तर या ट्रॉफीज
तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. या ट्रॉफीज मात्र खेळताना पाहतोय प्रशांतजी पाटील साहेब, जस्ट जेनिम बुटीक यांच्याकडून या 4 ट्रॉफ्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी काळूराम कृष्णा घरत यांच्या स्मरणार्थ मुकेशजी घरत यांच्याकडून देण्यात आली. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी प्रदीप गोमा घरत यांच्या स्मरणार्थ श्री मुकेश घरत यांच्याकडून देण्यात आली. उत्कृष्ट शतरक्षक कैलासवासी दीपक वासुदेव मुंडे यांच्या स्मरणार्थ श्री निकेश घरत यांच्याकडून देण्यात आली. तर प्रत्येक सामन्याचे सामनावीर श्री कमलाकर पाटील यांच्याकडून देण्यात आली. मालिकावीर जो ठरेल त्याला RK स्पोर्ट्स रुपेश मडवी यांच्याकडून बॅट देण्यात येईल. आणि त्याचबरोबर जी ट्रॉफी मालिकावीरसाठी असेल दीपक वासुदेव मुंडे यांच्या स्मरणार्थ श्री निकेश घरत यांच्याकडून देण्यात येईल. कॅप्टन थांबायचं इथे, कॅप्टन थांबा फक्त, कॅप्टन थांबा समोर प्लीज एकदा. एक नंबर बक्षीस सर्वमान्य. क्या बात. तर सर्वप्रथम तुझं अभिनंदन. नेवालीपाड्या संघानं भल्या भल्या संघांना इथं मात्र पराभव केलं, परंतु मोक्याच्या क्षणाला इथला यजमान संघानं तुम्हाला प्रभावित केलं. तुमचा परफॉर्मन्स नेमका अंतिम क्षणाला का ढेपळला? ज्या गोलंदाजांनी सगळ्यांना त्रास दिला त्या गोलंदाजीवर 80हून अधिक धावा इथल्या यजमान एकरपाडा संघानं केल्या. माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही गाफील राहिलात की कॅज्युअल खेळलात? सुरुवातीला आमच्याकडनं थोड्याशा चुका झाल्या, फिल्डिंगमध्ये थोड्या चुका झाल्या, कॅचेस चांगल्या प्लेअरची कॅचेस ड्रॉप झाली, त्याच्यामुळं आम्ही थोडे बॅकफूटवर गेलो आणि चांगली बॅटिंग केली समोरच्या प्लेअरने. त्याची बॅटिंग लागली होती, तर नंतर तो जिथे बॅट मारत होता तिथे बॉल पडत होता. आमचा लक्ष होता म्हणजे फायनल मारायचा आणि एवढी मोठी टुर्नामेंटमध्ये आम्हाला खेळायला चान्स भेटला, त्याच्यासाठी दादांचं धन्यवाद. आम्ही या टुर्नामेंटची मागच्या वर्षापासून वाट बघत होतो. मागच्या वर्षी आम्ही आलो होतो फर्स्ट टाइम, तेव्हा पण सेकंड नंबर आला, पण या वर्षी आमचा टार्गेट होता का आता आपण फर्स्ट प्राइज उचलूया आणि याच्यापेक्षा चांगली चान्स आम्हाला याच्या पुढे भेटेल नाही भेटेल, पण ही चान्स आम्हाला चांगली भेटली होती. मॅच पण बरोबर चालली होती. 3 ओव्हरला आम्ही फ्रंटलाच होतो, फ्रंट लाईनवर आम्ही मॅच हँडल करत होतो, पण मध्ये एक ब्रेक आला, त्याच्यामुळे थोडासा कॉन्सन्ट्रेशन ढासळला आणि माझी विकेट गेली. माझी विकेट गेल्यावर आम्हाला तरी पण मला वाटतं 3 ओव्हरला 30 रन होते, ते व्हायला पाहिजे होते, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम अशी चूक होणार नाही याची काळजी घेऊ. आयुष्यात आलेले ब्रेक जो प्रामाणिकपणे सांभाळतो, निभावून नेतो ना, तो यशस्वी ठरतो. अभिनंदन तुमचं, थँक्यू सो मच. आदरणीय सुदाम दादा पाटील साहेब या मंचावर उपस्थित आहेत. तर दादा, या स्पर्धेविषयी आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. सृष्टी 11 व ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक आणि या स्मृती चषकाचं भव्य दिव्य आयोजन आमचे मित्र विलास शेठ असतील, कैलासजी असतील, त्याचप्रमाणे गोपीनाथजी असतील, मारुतीजी असतील, काळूरामजी असतील, समस्त घरत परिवार यांनी ज्या पद्धतीनं हे आयोजन केलेलं आहे आणि त्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित सिडकोचे माजी संचालक, माजी नगराध्यक्ष, प्रसिद्ध उद्योगपती जयम म्हात्रे साहेब, आता ज्यांनी बक्षीस वितरण करून गेले ते आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक हरीजी केणी साहेब, आमचे सहकारी मित्र अनिलजी नाईक साहेब, प्रेमा आपाच्या मॅडम, कैलासजी पाटील साहेब, सुशील कुमारजी, त्याचप्रमाणे आपल्या बाजूला नेहमीच आपल्या रक्षणासाठी असलेले आपल्या देशाचे सर्व सैनिक आणि त्यांचे सर्व उपस्थित मंचावर अधिकारी. मला अभिमान आहे का मी ज्या काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी आहे आणि त्या काँग्रेस पक्षाचे स्वर्गीय नानाशेठ घरत साहेब यांनी 35 वर्ष उपसरपंच पद भूषवलेलं होतं. बॅरिस्टर अंतुले साहेबांचे खंदे समर्थक, त्यानंतर त्यांचे चिरंजीव हरिश्चंद्रजी घरत हे 10 वर्ष आणि त्याच्यानंतर तिसरी पिढी आमचे विलास शेठ
म्हणजे अविरत 47 वर्ष त्यांचा हा जनसेवेचा, लोकांच्या प्रति सेवा करण्याचा हा प्रदीर्घ कालखंड आपण पाहिला असेल. या क्रिकेटच्या माध्यमातून या परिसरात हे असेल, नवी मुंबई असेल, पनवेल उरण, ठाणे जिल्ह्यातील असतील, एक क्रीडाप्रेमींना एक नवीन व्यासपीठ त्यांची कला सादर करण्यासाठी एक 2 दिवसाची पर्वणी, त्यांनी 3 दिवसाची पर्वणी आपल्यासाठी इथं दिलेली आहे. आणि या क्रिकेटचं जे भव्य असं नियोजन, आणि खरोखर म्हणजे आपण कुठल्या मोठ्या DY पाटील सारख्या स्टेडियमला गेल्यानंतर तशा पद्धतीनं इथं प्रेक्षकांसाठी वेगवेगळे स्टॉल बसण्याची व्यवस्था असेल, खेळाडूंसाठी वेगवेगळे आकर्षण बक्षिसं असतील, आणि त्या खेळाडूंना जेवण पाणी सगळी येणाऱ्या सर्व पक्षीय नेते पदाधिकारी त्यांचा सन्मान, ह्या व्यासपीठावर सर्व पक्षीय नेते मंडळी, शासकीय प्रशासकीय अधिकारी, आणि खरोखर या खेळाचा खराखुरा आनंद या आपल्या सृष्टी 11 ग्रामस्थ मंडळ पापडीच्या वाड्याच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्याला सर्वांना त्याचा आनंद घेता आला. माझ्यासारख्या सहकार्याला देखील हा सामना, शेवटचा सामना एकदम चुरशीचा असताना 12 चेंडूमध्ये 24 धावा काय फारसं मोठं आव्हान नव्हतं, परंतु गोलंदाजांनी ज्या पद्धतीनं आपली गोलंदाजी केली आणि 6 बॉल असताना एकच धाव दिली, त्याच्यामुळं जवळपास तो विजय त्याच वेळी त्यांचा निश्चित झाला. शेवटच्या षटकामध्ये देखील आमच्या त्या गोलंदाजाने ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आणि समोरच्या टीमला काहीही करता आलं नाही. शेवटी गोलंदाजाचा जो डिसिजन असतो, ज्या पद्धतीनं फलंदाज मुवमेंट करत असतो डायरेक्शनमध्ये, लेफ्ट राईट मागे पुढं, त्यावेळेला त्या गोलंदाजाला अंदाज येतो का हा फलंदाज आपल्यावर कुठल्या पद्धतीनं चाल करेल, आणि मग तशा पद्धतीनं त्या रोखण्यात त्या गोलंदाजाला यश आलेलं आहे. मी विजय आणि उपविजेते या सगळ्या, आणि ज्यांनी या क्रिकेटमध्ये सहभाग घेतला त्या खेळाडूंचे सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो का आपण तो आनंद घेतला. सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन. आणि आपण हा निर्विघ्नपणे, कारण क्रिकेट म्हटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कुठेतरी गालबोट लागतो, परंतु एकदम शिस्तप्रिय असे क्रिकेटचे सामने आपण या परिसरातील लोकांना दिले. आयोजकांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. आणि असेच सामने आपल्या माध्यमातून, आणखी वेगवेगळे खेळ आपल्या माध्यमातून, समाजहिताचे कार्यक्रम होत, निवडणुका येतील जातील, परंतु आपण जो एक सामाजिक बांधिलकीचा संदेश दिलेला आहे, हा सामाजिक बांधिलकीचा संदेश असाच आपल्या माध्यमातून पुढेही हो. आणखी आपल्याला सगळ्याला एक विनंती आहे का आपल्या पनवेलमध्ये होणारा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, आणि त्या विमानतळाचा 25 तारखेला उद्घाटन होणार आहे. आपल्या शेजारील भिवंडीचे खासदार बाळ्यामामा यांनी त्या विमानतळासाठी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. ते पायी मोर्चाने आपल्या पनवेलकडे येणार आहेत. 2 दिवसानंतर ते आपल्या पनवेलच्या विमानतळाकडे कूच करणार आहेत. त्या नियोजनासाठी येत्या 18 तारखेला रोडपाली गावातील श्रीराम मंदिराजवळ सायंकाळी 5 वाजता बाळ्यामामा हे आपल्याला विनंती करण्यासाठी, आपल्या भागातील दिवाप्रेमींसाठी आपल्याला आवाहन करण्यासाठी येणार आहेत का सगळ्या राजकीय चपला बाजूला ठेवून दिवा पाटील साहेब यांच्या नावासाठी आपण या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी तिथे यायचंय. 18 तारखेला देखील त्या नियोजनाच्या बैठकीमध्ये आपण सहभागी व्हाल अशी आपल्याकडनं आशा व्यक्त करतो, आणि आपण यावं अशी आपल्याला विनंती करतो. तरी आपण या आंदोलनामध्ये आणि नियोजनाच्या बैठकीमध्ये सहभागी व्हावे ही विनंती करतो आणि थांबतो. आणि आयोजकांना शुभेच्छा देतो, आणि खेळाडूंनी चांगला खेळ केला त्यांनाही शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर खऱ्या अर्थानं आपण ही इथे उत्तम मनोगत व्यक्त केलं, त्याचबरोबर आवाहनही केलं की दिवापाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागलं पाहिजे, आणि त्या संदर्भातल्या मीटिंगसाठी सगळ्यांनी हजर राहायचं आहे. एक ट्रॉफीज इथं जी बक्षीस आहे इमर्जिंग प्लेयर्स, कारण जी बॅट आहे RK स्पोर्ट्सच्या माध्यमातून, RK स्पोर्ट्स रुपेश मडवी पापडीचा पाडा यांच्याकडून जी बॅट्स आहे ती मालिकावीर साईड नसून ती
इमर्जिंग प्लेयर्स यासाठी दिली जाईल आणि ती ट्रॉफी आणि ती बॅट मात्र जाते साहिल गायकर. वेल प्लेड. इमर्जिंग प्लेयर एकटपाडा संघाचा हा आदरणीय रविदास शेठ म्हात्रे उद्योजक यांच्या शुभ हस्ते ही बॅट आणि ट्रॉफी सुपूर्द केली. साहिल यायचंय संघाचा संघनायक आणि अष्टपैलू खेळाडू द इमर्जिंग प्लेयर. प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या परीनं कमालीचा खेळ करणारा हा एक स्टार खेळाडू साहिल गायकर. अभिनंदन. तर रविदास शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही आरके स्पोर्ट्स म्हणजेच रुपेश मडवी यांचं आरके स्पोर्ट्स यांच्या वतीनं बॅट आणि ही ट्रॉफी देण्यात येते. अभिनंदन. एक शेवटचं लकी ड्रॉ. दोन मुलांनी तर कमाल केली. आता ही वाट बघतायत की मेरा नंबर कब आएगा. तर आपला नंबर मात्र येईल. लकी ड्रॉ. आदरणीय श्रीकांत कुमार प्रधान साहेबांना विनंती करेन. आरएएफ कॅम्प 102 बटालियन यांना विनंती करेन कि आपके शुभ हाथों से यह ड्रॉ करना है. तर तो लकी प्रेक्षक कोण असेल की ज्याला मिळेल सायकल. शेवटचे प्रेक्षक कमाल प्रेक्षक. छोट्याच्या हातून नशीब कुणाचे बलवत्तर येतील. फक्त नाव सांगा. जय पावशे. जय पावशे ना आपली चिठ्ठी घेऊन या. जय पावशे चिठ्ठी घेऊन या पहिला. जय पावशे. थांब रे थांब तू थांब. आहे का इकडे. स्वतः माणूस पाहिजे. नेक्स्ट. काय आला ना चिठ्ठी ना. एक 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 मिनिट एक मिनिट. नंबर बोल. जय पावशे नंबर नंबर हा 333 तीन तिर्या. ओके या. जय मध्ये विजय. सगळ्यांच्या चिठ्ठ्या एकत्र ठेवल्या होत्या त्याच्यामुळे जय पावशे ठरला. सायकल सायकल मिळतीये. सायकल घेते. अभिनंदन. पहिल्यांदा विचार केला सगळ्या लहान मुलांना बक्षीस लागली. सगळ्या लहान मुलांना. सोड सोड ना ठेव दे ना. फायनल सर्व मान्यवर. तर लकी प्रेक्षक जय पावशे लागली. फोन केलाय त्यांनी सांगितलं लागली रे लागली. ही सायकल लागली. घरून फोन आलाय. अभिनंदन. आता घरून कोणी बोलणार नाही त्याला. त्याच्या वजनापैकी सायकलचं वजन जास्त आहे. अभिनंदन. ए जय गाव कुठला तुझा. पापडीचा पाडा गावातच ही सायकल राहिली आहे. अविकजी महादेव साहेबांच्या शुभास्ते सायकल देण्यात आली. गोपीनाथ दादा घरत, हरिश्चंद्र घरत साहेब, मारुती दादा घरत साहेब आणि काळूराम घरत साहेब सगळ्यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर या मंचावर सगळे उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की या ट्रॉफीवर ज्यांना अधिराज्य गाजवलं जो ठरला चॅम्पियन संघ नो डाऊट गाव देवीचा नाव घेत यशस्वी ठरलेला हा संघ नेवाली पारसारख्या ताकदवान संघाला पराभूत केलं आणि तो ठरला चॅम्पियन गाव देवी क्रिकेट क्लब एकटपाडा संघ. चॅम्पियन चॅम्पियन. सर्व प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते इथे मात्र प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि नकद राशी बक्षीस म्हणून दिली जाईल.
श्री प्रशांतजी पाटील साहेब जयेश डेअरी बुटीक यांच्या वतीनं प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या देण्यात आल्या. त्यांचा विशेष कौतुक. उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी काळूराम कृष्णा घर यांच्या स्मरणार्थ मुकेश घर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी देण्यात आली. कैलासवासी प्रदीप गोमा घर यांच्या स्मरणार्थ श्री मुकेश घर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी देण्यात आली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कैलासवासी दीपक वासुदेव मुंडे यांच्या स्मरणार्थ निकेश घरत यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला ट्रॉफी देण्यात आली. तर श्री कमलाकर पाटील यांच्याकडून प्रत्येक सामन्याचे सामनावीर ही ट्रॉफी देण्यात आली. आरके स्पोर्ट्स रुपेशजी मडवी यांच्याकडून बॅट देण्यात आली इमर्जिंग प्लेअरसाठी. तर मग आता या 4 ट्रॉफीज प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ही प्रशांत पाटील जस्ट जेनी डेनिम ब्युटिक यांच्याकडून देण्यात आलेत. आणि मालिकावीराची ही ट्रॉफी कैलासवासी दीपक वासुदेव मुंडे यांच्या स्मरणार्थ निकेश घरत यांच्याकडून देण्यात आली. अभिनंदन. कॅप्टन थांबायचं आहे. कॅप्टन थांबा. कॅप्टन कॅप्टन थांबा. सर्वांना विनंती आहे एक शेवटची एक बक्षीस. चला सगळ्यांना विनंती आहे शेवटची एक बक्षीस. ज्या बक्षिसासाठी खरा रणसंग्राम रंगतो. एक शेवटची बक्षीस. या स्पर्धेमधलं मुख्य आकर्षण बाईक HM100 हिरोची ही बाईक. तर सगळ्या प्रमुख अतिथींना विनंती करतो की आपण खाली यायचंय. कैलासवासी दीपक वासुदेव मुंडे यांच्या स्मरणार्थ निकेश घरात यांच्याकडून ही ट्रॉफी देण्यात आली आहे. प्रॉपर्टी वर्ल्ड चे प्रोप्रायटर अलीभाई पालकर यांच्याकडून ही बाईक सुपूर्द करण्यात आली आहे. तर रोहिदास शेट्टी मात्रे यांना विनंती करून उभे राहा प्लीज आपण सगळ्यांनी. प्रदीपला शिटे हो बाबा फायनल सर्व प्रमुख अतिथीला विनंती करेन की आपण उभं राहायचंय. शेवटची बक्षीस या स्पर्धेमधलं मुख्य आकर्षण नो डाऊट. या स्पर्धेमधला सगळ्यात मोठी बक्षीस आपण पाहतोय प्रॉपर्टी वर्ल्ड चे सर्व अली पालकर यांच्या वतीनं सुपूर्द करण्यात आलेली ही बाईक. आणि ही बाईक कोणाला जाईल या स्पर्धेत अधिराज्य कोणाचा राहील. 4 दिवसाची मेहनत कोणता संघातील तो खेळाडू असेल स्टार ज्यानं गाजवली संपूर्ण स्पर्धा. या स्पर्धेमधला हरिचंद्र घरत साहेब आणि गोपीनाथ घरत साहेब या आपण प्लीज दोघांनी आपल्या शोभा असते त्याचबरोबर सगळी मंडळी उभी आहे. तर हरिचंद्र घरत साहेब दादा आपण या. गोपीनाथ दादा आपण या.
उत्कृष्ट दर्जाची सर्वोत्तम स्पर्धा राहिली. खऱ्या अर्थानं पाहिलं दादा तर 3 पिढ्या हा कार्यक्रम राबवतायत. राजकारणामध्ये 50 वर्षाहून अधिक राज्य गाजवणारी ही मंडळी राहिली घरात घराना. या दरम्यान गोरक्षनाथ गायकर आपण कुठे असाल तर या आपला शुभ सन्मान केला जाईल. गोरक्षनाथ गायकर विनंती करतो. गोरक्षनाथ गायकर ग्राउंड साठी खूप सारी मेहनत त्यांची राहिली आहे आणि ही धावपट्टी ज्याने कोणी 5 दिवस खेळले ना त्याच्या मात्र गोरक्षनाथ दादांची मेहनत आपट होती. त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. विनंती या लवकर. शेवटचे बक्षीस मालिकावीर आपण पाहतोय अली पालकर साहेबांच्या वतीनं प्रॉपर्टी वर्ल्डच्या माध्यमातून ही हिरो HF100 बाईक देण्यात आली आहे. तर त्याचबरोबर कैलासभाई दीपक वासुदेव मुंडे यांच्या स्मरणार्थ निकेश जिगेला मालिकावीर ट्रॉफी देण्यात आली आहे. तर या ट्रॉफीचा आणि या बाईकचा मानकरी तर सगळ्या मंडळीला विनंती करतात या आपण सगळ्यांनी या ट्रॉफीवर मालिकावीर या ट्रॉफीवर नाव आणि या बाईकवर बसण्याचं भाग्य आपल्या कर्तृत्वानं ज्यानं लिहिलं. फक्त नशीब नाही तर आपल्या खेळातून सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. भल्या भल्या संघांना पराभूत केलं आणि आपला स्टार परफॉर्मन्स दाखवत आमच्या गावचा झेंडा अटकेपार रोवण्याचं धारिष्ट्य माझ्या अंगात आहे. माझ्या नावानं माझ्या गावाचं नाव ओळखलं जाईल यासाठी हा खेळाडू कायम तत्पर राहिला. नशिबाच्या साथीबरोबर कर्तृत्ववान बनला आणि भल्या मोठ्या गोलंदाजांनाही मात्र सीमारेषेच्या बाहेर भिरकावत आपल्या गावच्या झेंड्याला चॅम्पियन तर बनवलाच पण तो ठरला या स्पर्धेमधला मालिकावीर. या संपूर्ण स्पर्धेवर ज्यानं अधिराज्य गाजवलं. नवे नवे राजे अनेक होतील परंतु मी या टीमचा जाणता राजा आहे हे दाखवलं. त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला. 5 षटकं 4 विकेट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच पाहिलं तर 47 बॉल मध्ये तब्बल 13 षटकर ज्याने ठोकले म्हणजे 13 वेळा त्यांनी गोलंदाजांना सीमाच्या बाहेर भिरकावलंय आणि त्याचबरोबर 8 चौकार फिल्डिंग करताना 4 झेल आणि 47 बॉल्स मध्ये 122 धावा. या स्पर्धेमध्ये आपल्या आसपासही कोणाला येऊ दिलं नाही. अंतर शेताचं असतं शर्यतीमध्ये पण क्रिकेटमध्येही अंतर ठेवू शकतं हे दाखवलं आणि अधिराज्य गाजवणारा तो खेळाडू ठरलाय. तब्बल 142 पॉइंट्स. 1 मॅन आर्मी. येस एनिथिंग एल्स नो डाऊट. एकट पाड्याचा हा एकटा वाघ मंगेश गायकर. त्याला उचलणंही सोपं नाहीये. तेवढाच बलकट माणूस. मी म्हटलं होतं की मंगेशला उचलणं सोपं नाहीये. त्यासाठी माणूस शोधावा लागला कारण त्याला खांदा घालणं म्हणजे कठीण. त्याच्यामुळे आता बोलावं लागणार आहे मंगेश. तर विनंती करेन आणि एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. या स्पर्धेचा महाराजा ठरलाय मालिकावीर मंगेश गायकर एकटपाडा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सगळे मागे
तर पहिल्यांदा मंगेश अभिनंदन. आयुष्यातली कितवी बाईक आणि त्याचबरोबर किती वर्ष झाली क्रिकेट खेळतोस? आयुष्यातली माझी ही सेकंड बाईक आहे. 2016ला खारघर नाईटला भेटलेली आणि मला जवळजवळ 16 वर्ष झाले मी खेळतो टीमसाठी. आयुष्याची 16 वर्ष क्रिकेटसाठी या माणसानं दिली. मित्रांनो, आयुष्याची 16 वर्ष काबाड कष्ट करत आपली प्रामाणिकपणे जी मेहनत आहे ती क्रिकेटच्या प्रती देत 100% एफर्ट्स, घर, कुटुंब, परिवार आणि खेळ या सगळ्यांचा सुवर्णमध्ये साधत खेळणं आणि 16 वर्षे सातत्य टिकवणं सोपं नाहीये. आजकालची मुलं 2 षटकार मारलं स्टेटस बनतात, परंतु 16 वर्ष म्हणजे तो खूप जुना काळ पाहिलाय. त्या काळापासून या काळापर्यंत मॅनेज करत राहिला. आयुष्यातली दुसरी बाईक मिळवली. या बाईक प्रती आणि तुमच्या संपूर्ण टीम प्रती काय सांगशील? मला खूप अभिमान वाटतो माझ्या टीमचा आणि माझ्या सपोर्टरचा का इथपर्यंत मला घेऊन आले. या बाईकवर पहिल्यांदा कोणाला बसवशील? माझ्या वडिलांना. निश्वास टाकला. क्या बात. हे आनंदाचे क्षण आहे मित्रांनो. आभाळभर माया जो लावतो आणि निस्वार्थपणे प्रेम करतो तो बाप असतो आणि आपला बाप करण्यासाठी पहिल्यांदा बाप व्हावं लागतं. आपल्या मुलांना सोबत घेऊन आलाय एक बाप आणि बसवणारा हे बाईकवर आपल्या दुसऱ्या बापाला. त्याच्यामुळे बाप हा बाप असतो हे मंगेशने दाखवलं. अभिनंदन तुझं. असाच मोठा होत राहा. या सगळ्या मुलांना एकत्र घेत असाच गाव